कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे असणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून केदार दिघेंच्या नावाची चर्चा आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आता आज किंवा उद्या नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर उत्तर मुंबईमधून आता तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा आहे। तर उत्तर मुंबईत पियुष गोयल विरुद्ध तेजस्वी घोसाळकर असा सामना होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना पाहायला मिळू शकतोय का? निश्चित वर्ष आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे त्या ठाकरे गटाच्या अनेक सभा पार पडत आहेत आणि या सभांमध्ये त्यांनी अनेकदा असं वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की कल्याणमध्ये आम्ही एक उमेदवार जाहीर करू आणि तो बहुमताने विजयी होऊन येईल। आणि त्यावेळी जे आहे ते आदित्य ठाकरे असेल किंवा सुषमा अंधारे यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये होतं। परंतु आता अशी एकंदरीत माहिती मिळत आहे की त्या ठिकाणी जे आहे ते श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये कदाचित केदार दिघे जे आहेत या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। तर केदार दिघे यांचं नाव सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते चर्चेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते म्हणजे की 1 ते 2 दिवसामध्ये जे आहे ते केदार दिघे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का कल्याण लोकसभा मतदारसंघातून असा एकंदरीत प्रश्न जो आहे तो निर्माण झाला। तर केदार दिघेंनी देखील जे आहे ती कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी इच्छा जी आहे ती एकंदरीत व्यक्त केली आणि शिंदे गटाने देखील जी आहे ती होळीच्या दिवशी यादी जी आहे ती जाहीर करणार होती अशी देखील एकंदरीत माहिती आली होती। आता एकंदरीत पाहिलं तर ठाकरे गटाकडून तू असं जोडलेला राहा आपल्यासोबत। स्वतः केदार दिघे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जातात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे। केदारजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। आपण पाहतो आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे हा सामना बघायला मिळू शकतो अशा चर्चा रंगतायत। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला ही चर्चा आपल्याच माध्यमातून कळते। अजूनपर्यंत वैयक्तिक पातळीवरती माझी अशी कोणतीच चर्चा झालेली नाही, म्हणून त्या बाबतीत बोलणं योग्य ठरणार नाही। आपला आवाज येतोय केदार? हो येतोय ना, आपण बोला। केदारजी, आपण पाहतोय आता या चर्चा तर होतच आहेत, मात्र तुमची इच्छा आहे का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तुमच्या नावाची चर्चा देखील केली जाते? नाही, विषय असा असतो की शिवसेनेमध्ये अंतिम निर्णय किंवा आदेशाचं पालन होतं। सन्माननीय उद्धव साहेब जो आदेश देतील त्याचं पालन सदैव आम्ही करत असतो आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत अशी कोणतीच चर्चा माझ्या बाबतीत वैयक्तिक पातळीवरती झालेली नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीत नुसतं बोलणं योग्य ठरणार। अगदीच केदारजी, पण जर कल्याणमधून तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली तर तुमची लढण्याची तयारी आहे का? हो नक्कीच ना, आदेश आला तर नक्कीच लढणार। अगदीच केदारजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्यासाठी। तर आपण पाहतोय आपण कल्याणमधून लढण्यास इच्छुक आहोत आणि पक्षाने जर जबाबदारी दिली तर नक्कीच लढेन असं यावेळेस केदार दिघे यांनी फोन लाईनवरून बोलताना आपल्याला प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना पाहायला मिळू शकतोय। तर तिकडे उत्तर मुंबईतून देखील तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध तेजस्वी घोसाळकर असा सामना देखील पाहण्यास आपल्याला मिळू शकतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।